संजय मामाच्या फार्म हाऊसवर घेतली। तिथं जिल्ह्याची काय ठराविक कार्यकर्त्याची बैठक झाली। त्यांनी आम्हाला काय सूचना दिल्या त्या धर्तीवर आम्ही आता उद्या आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश पाटील यायला लागलेत। त्या धर्तीवर आम्ही उद्या सकाळी मीटिंग लावलेली आहे। जे नगरपालिकेला इच्छुक असतील त्यांनी उद्या यावं, जिल्हा परिषद पंचायत समितीतील जे इच्छुक असतील त्यांनी उद्या यावं आणि हे सगळ्या गोष्टी प्रस्ताव घेऊन आम्ही सगळं उद्या आदरणीय आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब राज्याचे नेते आणि अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे आम्ही हा प्रस्ताव घेऊन जाणार आणि त्यांच्या काय सूचना असतील त्या पद्धतीने आम्ही ती सूचनाचा म्हणजे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमची राहील। आता आमचा विठ्ठल परिवार हा सगळा एकत्र ठेवण्यासाठी आम्ही सगळीकडून आमचे प्रयत्न जोरात चालू आहेत। त्याच्यामुळं मला यश आहे, कारण आतापर्यंत जी भूमिका माझी विठ्ठल परिवाराचा एक सदस्य एक घटक म्हणून एवढीच राहिली की 4 पावलं मागं सरतोय। फक्त माझी भूमिका एवढीच राहते की आपण सगळी एकत्र राहावं। कारण तुम्हाला सगळं माहिती आहे की भारत नानाच्या टायमापासून आपण बघितलं, राजूबापू आमदारकीला उभा राहत असल्यापासून बघितलं, कालच्या भगीरथच्या 2 उमेदवारी झाल्या, विठ्ठल कारखाना टायमाला सगळं झालं की माझी भूमिका एवढीच राहिली की 2 पावलं पाठीमागं सोडून एकत्र राहावा हा प्रयत्न करतोय। आतासुद्धा तोच प्रयत्न आमचा सर्वांचा राहणार आहे आणि त्यासाठी आम्ही आता चांगल्या बैठका चालू आहेत। नक्की त्याला यश येईल अशी माझी खात्री आहे। झाली बैठक आता वारंवार चालू आहे। त्या एक बैठक झाली, 2 झाल्या, अजून 2-3 बैठका होतील। नाही, तिने जर प्रस्ताव योग्य दिला तर अभिजित पाटील काय बाहेरून आले नाहीत ना, ते आपल्याच तालुक्यातले आहेत आणि तिने व्यवस्थित जसं भारत नाना आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही काम केलं तशी त्यांची भूमिका असली तर आमचं काही दुमत नाही, तशी काही अडचणी येणार नाही। आम्ही एकत्र ठेवण्याचा प्रयत्न आम्ही जरूर त्या पद्धतीने करणार आहे। आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये विठ्ठल परिवाराला हार मानावा लागले, केवळ विठ्ठल परिवार एकत्र संघ राहिला नसल्यामुळं झालेला आहे आणि आपण प्रयत्न करताय पण ऐनवेळी दुफळी निर्माण होते। 100% बरोबर आहे, तसं काय होण्याची शक्यता आहे? 100% तुमचं बरोबर आहे, कारण तसंच आतापर्यंत झालेलं आहे। आता आपण प्रयत्न करतोय, आशावादी राहायचा हाच आपली माणसाची जगण्याची एक शिकवण आहे ना, कायम आशावादी राहायचं आपण। हा पण तसाच परत योगायोगाने सगळी एकत्र आली तर बरंच झालं आणि आमची प्रामाणिक इच्छा आहे, आम्ही कुठलंही पद मागत नाही पण आम्ही एकत्र राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। त्यातनं दुफळी निर्माण होती, मतांतर होतंय, आज थोडं होत असतं पण ह्यावेळेस मला वाटतं नगरपालिकेला आम्हाला यश येईल एकत्र राहायला।